नाशिक जिल्ह्यातील ओढा ग्रामपंचायतीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर जोरदारपणे राबविण्यात येत आहे। ही योजना आता सांगता टप्प्यात असताना ग्रामपंचायत प्रशासन व स्थानिक नेतृत्वाने मिळून केलेल्या विकास कामांना वेग आलाय। ग्रामविकास अधिकारी शिवसाहेबराव शिंदे यांनी अभियानाच्या कालावधीत विविध महत्त्वपूर्ण कामांना गती देत गावाच्या एकूणच प्रगतीचा भक्कम पाया तयार केलाय। अभियानादरम्यान गावातील रस्त्यांची दुरुस्ती, स्वच्छता उपक्रम, पाणी पुरवठा व्यवस्थेची शाश्वतता, विविध विकास कामांचे नियोजन तसेच प्रशासनातील पारदर्शकता व उत्तरदायित्व वाढविण्यावर विशेष भर देण्यात आलाय। शिव शिंदे यांनी आगामी काळातही ग्रामपंचायतीतील प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केलाय। त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी एकत्रितपणे काम करत असल्याची माहिती दिली आहे। गेल्या 3 वर्षांपासून गावाच्या प्रगतीसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोकनियुक्त सरपंच प्रिया निलेश पेखळे यांनी देखील या अभियानात सक्रिय सहभाग घेतलाय। त्यांनी मागील 3 वर्षात केलेल्या विकास कामांचा आढावा घेत भविष्यातील योजना स्पष्ट केलाय। सरपंच पेखळे यांनी गावातील रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, शासकीय योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे यांसह अनेक महत्त्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित केले असून अभियानामुळे या कामांना आणखी गती मिळाल्याचे सांगितले। उपसरपंच योगेश दिलीप कापसे, सदस्य हिरामन जंगल मराडे, दीपाली शिवाजी निकम, गणेश सुरेश कर्डिले, रंगनाथ फकीरा पेखळे, जगदीश गणपत पेखळे, रुपाली रोहिदास चारोस्कर, रोहिणी अरुण पेखळे, कविता श्रावण गांगुर्डे, मनीषा नेहमी चंद चोरडिया यांनी देखील अभियान यशस्वी करण्यासाठी सक्रिय भूमिका बजावली आहे। ग्रामविकास अधिकारी शिवसाहेबराव शिंदे, लिपिक विनेश संजय सूर्यवंशी, लिपिक सुनीता रवींद्र कावळे, पाणी पुरवठा कर्मचारी सुरेश पुनाजी कर्डिले, स्वच्छता कर्मचारी गोटीराम भगवान कापसे, पाणी पुरवठा कर्मचारी अजय श्याम कापसे यांनीही जबाबदारीने कर्तव्य बजावत या योजनेत महत्त्वाचे योगदान दिले। ग्रामविकास अधिकारी शिवसाहेबराव शिंदे यांनी सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि सर्व कर्मचाऱ्यांना एकत्र आणत टीम वर्कच्या जोरावर विकासाची गती वाढवली आहे। त्यांच्या समन्वयातून गावात अनेक कामे मार्गी लागली असून ओढा ग्रामपंचायत विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत आहे। या अभियानामुळे ओढा गावात सकारात्मक बदलांची नांदी होत असून येत्या काळात ग्रामपंचायत प्रशासनाचा विकास वेग कायम राहील असा विश्वास स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलाय। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। आता सध्या आपण नाशिक जिल्ह्यातील ओढा ग्रामपंचायतीत आलेलो आहोत। आपल्यासोबत याच ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच प्रिया निलेश पेखळे आहेत। गेल्या 3 वर्षांपासून अनेक कामे त्यांनी ग्रामपंचायती अंतर्गत मार्गी लावली आहेत। गावचा विकास ते संपूर्णपणे आणि स्वयंपूर्ण करत आहेत। तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांनी आतापर्यंत कोणकोणती कामे केली आहेत। नमस्कार, माझं नाव प्रिया निलेश पेखळे, मी लोकनियुक्त सरपंच ओढा ग्रामपंचायतमध्ये। माझ्या 3 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी या गावामध्ये पूर्ण गाव CCTV अंडर आहे माझं गाव आणि त्याची पूर्ण सिस्टीम आपल्या ग्रामपंचायतमधनं मी हँडल करते। त्याचप्रमाणे माझ्या गावची लोकसंख्या 3000 आहे, तरी पण मी गावामध्ये 1.25 कोटीचा STP प्लांट देखील इथे गावात त्याची सुविधा मी स्थापन केली। आणि दुसरी गोष्ट अशी की त्या अनुषंगाने STP प्लांटच्या अनुषंगाने हा STP प्लांट कुठे मिळत नाही, पण आपल्या 3,000 लोकसंख्येच्या दृष्टिकोनाने तो STP प्लांट मी मंजूर करून आणला आणि मी माझं पूर्ण गावातलं सगळं सांडपाणी त्या STP प्लांटच्या माध्यमातून शुद्धीकरण करून मी गोदावरी पात्रामध्ये ते सोडलेलं आहे। त्याचप्रमाणे मी आता आमच्या ओढा गावामध्ये जे गणपतीचं आमचं आराध्य दैवत गणपतीचं मंदिर आहे ते 4,28,00,000चं मंदिर मी पर्यटनामधनं मंजूर करून आणलेलं आहे। त्याचप्रमाणे माझ्या मळ्यातले पूर्ण रस्ते कॉन्क्रिटीकरण आहेत, सोलर प्लांटच्या लाईट बसवलेल्या आहेत आणि शौचालयाचे भरपूर युनिट मी ओढा गावामध्ये या ठिकाणी मी त्यांची पण उभारणी केलेली आहे। तसेच आज आरोग्य केंद्र सुद्धा मी पूर्णपणे इमारतीचं काम झालेलं आहे। तर माझ्या कार्यकाळामध्ये जी पण काही कामं राहिलेली आहेत त्या कामांसाठी मी तत्पर आहे आणि मी पूर्ण गावाचा 100% विकास करणार आहे। मॅम, तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही अनेक निधी गावासाठी उपलब्ध करून दिले आहेत। संपूर्ण गाव CCTV द्वारे तुम्ही चालवत आहात ग्रामपंचायती अंतर्गत आणि येत्या काही काळात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तुम्ही तुमच्या गावांमध्ये कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करून देणार आहात, जेणेकरून बाहेरून येणाऱ्या नागरिकांसाठी तुम्ही ज्या सुविधा उपलब्ध कराल त्यांना फायदा होईल। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आपलं जे ओढा गाव आहे त्याचं सर्व शासनाचं लक्ष जे आहे ते आपल्या ओढा गावावर केंद्रित आहे। त्या अनुषंगाने
मी जे भाविक खूप लांबनं येतात कुंभमेळ्यासाठी, त्यांच्यासाठी मी त्यांची व्यवस्था करणार आहे, राहण्यासाठी व्यवस्था करणार आहे. तसेच त्यांच्या स्वच्छतेची म्हणजे त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घेता येईल, त्यांच्यासाठी डॉक्टर्स वगैरे किंवा त्यांची राहण्याची व्यवस्था, त्यांना शुद्ध पाणी कसं देता येईल, त्यांच्या गाड्यांची वगैरे पार्किंगची सोय, त्याप्रमाणे त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये. ज्या ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे ते रस्ते पूर्ण मोकळे करून लाईटीची वगैरे पूर्ण सुविधा या ठिकाणी मी त्यांना देणार आहे. आपण सरपंच ताईंकडनं गावच्या विकासाबद्दल माहिती जाणूनच घेतली आहे आणि आपल्यासोबत याच ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी शिव शिंदे आहेत. यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान म्हणजे जे 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत राबवले जाणार आहे आणि लवकरच या अभियानाची सांगता होणार आहे. तर त्या अंतर्गत ग्रामविकास अधिकाऱ्यांनी सरपंच, उपसरपंच किंवा सदस्य यांच्या अंतर्गत किंवा त्यांना सोबत घेऊन कोणकोणती कामे मार्गी लावली आहेत हे आपण त्यांच्याकडनंच जाणून घेऊया. नमस्कार, मी शिव शिंदे, ग्रामपंचायत अधिकारी ओढा. तर आपलं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या जन्मदिवशी ते आपण सुरुवात केलेलं आहे आणि 100 दिवसाचं हे अभियान आहे. आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांचं एक महत्त्वपूर्ण अभियान आहे आणि ते अभियान संपूर्ण महाराष्ट्रभर प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी होते. तर ह्या अभियानाअंतर्गत 100 गुण जे आपल्याला मिळवायचे आहेत त्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत आणि खूप चांगल्या पद्धतीने गावात कामकाज चालू आहे. ज्यामध्ये आपण आता गावामध्ये आपण घरोघरी सर्व जे काही शासकीय कार्यालय असतील तिथं आपण पाण्याची व्यवस्था केलेली, फिल्टर प्लॅन आपण गावामध्ये बसवण्यात आलेला आहे आणि सर्व ग्रामस्थांना आपण शुद्ध पद्धतीचं पाणी देतोय. सोलर सिस्टीम पण आपण सर्व जे गावातील शासकीय कार्यालय आहेत तर सर्व शासकीय कार्यालयांमध्ये आपण सोलर सिस्टीम आपण बसवलेली आहे, जेणेकरून जो काही आता वाढत्या बिलाचा वीज बिल जे वाढतंय ते आपण कमी करण्यासाठी सोलर सिस्टीम बसवली. सर्व आपल्या ज्या नळ योजना आहेत आमच्या ग्रामपंचायतच्या विहिरी असतील, फिल्टर प्लॅन असतील, बोरवेल असेल तर तिथे पण आम्ही सोलर सिस्टीम बसवतो आहोत आणि ते काम पुढच्या आठवड्यात आमचं फायनल होतंय. रेन वॉटर हार्वेस्टिंग आमचे जे गावातील शासकीय सर्व कार्यालय असतील, ज्यामध्ये ग्रामपंचायत कार्यालय, शाळा असतील, अंगणवाडी असेल, पशुवैद्यकीय दवाखाना असेल, आरोग्य उपकेंद्र असेल, त्या सर्व ठिकाणी आम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंगचं काम पूर्ण केलेलं आहे. जे पानंद रस्ते वगैरे आहेत ते रस्त्यांचे काम आमचे चालू आहे आणि गावामध्ये आमचे 27 घरकुल मंजूर आहे आणि ते घरकुल देखील आमचे पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहेत. तसेच गावामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिका आम्ही सुरू करतो आहोत. त्या अभ्यासिकेचे काम आमचं अंतिम टप्प्यात आहे आणि खूप सुंदर अशी अभ्यासिका ह्या गावामध्ये तयार होते आणि भविष्यात गावातून चांगले अधिकारी त्या अभ्यासिकेत अभ्यास करून घडणार आहेत. तसेच आपले गावामध्ये जे आम्ही काही नाविन्यपूर्ण उपक्रम आहे, ज्यामध्ये गावामध्ये जी एखादी मौत होत असेल तर आम्ही त्यांना अंत्यविधीसाठी जे काही त्यांना साहित्य खरेदी करायचं असतं तर प्रति व्यक्ती 2,000 रुपये आम्ही त्यांना देतोय. हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. तसेच ग्रामपंचायतमध्ये जे ग्रामस्थ येतात ते त्यांचा टॅक्स भरतात तर आम्ही त्यांना प्लॅस्टिक बंदी म्हणून आम्ही त्यांना कापडी पिशवी देतोय आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी आम्ही त्यांना डस्टबिन पुरवतोय. तर हा एक चांगला उपक्रम ज्यामधून ग्रामपंचायतचा टॅक्स पण वसूल होतो आणि जी लोक कापडी पिशवी प्रत्येक ठिकाणी प्लॅस्टिकची पिशवी यूज करतात त्याऐवजी कापडी पिशवी आम्ही त्यांना देतोय आणि ओला कचरा आणि सुका कचरा त्याची विल्हेवारी करण्यासाठी त्यांना आम्ही डस्टबिन पण पुरवतोय. तसंच आम्ही शाळेत बुद्धिबळ आम्ही त्यांना देतोय की चेस बोर्ड आम्ही त्यांना शाळेला देतोय. दोन शाळा आहे आमच्याकडे, मानवता नगर इथे एक आणि ओढा गावामध्ये त्यांना ते देतोय. तसंच ह्या गावामध्ये अंत्यविधी झाल्यानंतर आमची जी स्मशानभूमी आहे ती गोदावरी नदीलाच लागून आहे. तर ती राख जी असते ती नदीपात्रामध्ये जाऊन एक प्रदूषण होऊ नये म्हणून आम्ही नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून तर ज्यांच्या कुटुंबामध्ये ती अंत्यविधी झालेली आहे तर त्या व्यक्तींनी ती राख आपल्या शेतामध्ये घेऊन जायची आणि ते 2 खड्डे करून तिथं त्यांनी त्या वृक्ष लावायचे. त्यांचे जे कोणी असतील त्यांच्या स्मरणार्थ आणि त्यांचं संगोपन करायचं. त्यासाठी त्यांना जे आवश्यक झाडं आहे ते आम्ही ग्रामपंचायतच्या मार्फत देणार आहोत आणि तो एक आम्ही नाविन्यपूर्ण उपक्रम करणार आहोत. तसंच बेटी बचाव बेटी पढाव या अभियानाअंतर्गत म्हणजे तो पण एक चांगला उपक्रम म्हणून ज्यांच्या कुटुंबामध्ये मुलगी जन्माला येते तर त्यांना
आम्ही झाड देणार आहोत. त्यांनी त्या झाडाचं संगोपन करायचंय. जशी ती मुलगी मोठी मोठी होत जाणार आहे तसं ते झाड पण मोठं होत जाणार आहे आणि त्या झाडाचं संगोपन, त्या झाडाला आम्ही तिच्या नावाची पाटी लावणार आहोत आणि त्या व्यक्तीला त्यांचं संगोपन करायला लावणार आहोत. तर अशा पद्धतीने आम्ही नाविन्यपूर्ण उपक्रम आमच्या गावामध्ये राबवत आहे आणि ह्या अभियानामध्ये उत्कृष्ट काम करून नक्कीच आम्ही तालुक्यात नव्हे, जिल्ह्यात नव्हे, राज्यात चांगल्या पद्धतीने आम्ही पारितोषिक मिळवण्यासाठी पात्र ठरणार आहोत. येस, धन्यवाद. सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या गावांमध्ये आगळा वेगळा एक उपक्रम राबवत आहात. तेच तुम्ही सांगितल्याप्रमाणे की बेटी बचाव आणि बेटी पढाव, ते तिच्यासाठी जसं जसं ती मुलगी मोठी होणार आहे तसं तसंच ते झाड देखील मोठे होणार आहे आणि त्या झाडाचे संगोपन होणार आहे. आणि याच अशा आगळ्या वेगळ्या उपक्रमाअंतर्गत तुमचे गाव हे आदर्श गाव म्हणून म्हटल्याशिवाय राहणारच नाही. आणि तुम्ही आम्हाला जी माहिती दिली त्याबद्दल नाशिक लोकशाही ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.